हाय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हॅलो. तर आजचा टॉपिक आहे देव आणि सरप्राईज. मला माहिती आहे की ह्याच्यापेक्षा खूप मोटिवेशनल गोष्टी आहेत, खूप छान छान आहेत, पण माझं काहीच नाही. तर ठीक आहे, तरी तुम्ही ऐकून तुमची कानं तृप्त करून घ्या. तुम्ही तुमची कानं तृप्त करून घ्या. पुन्हा एकदा तेच ऐकून घ्या, ऐका. तर खरं देव जेव्हा जन्माला घालतो, खरंच आपण तेव्हा काही सांगत नाही देव की तुमच्या आयुष्यात असं घडणार आहे, ह्या टप्प्याला असं घडणार आहे, ह्या टप्प्याला असं घडणार आहे, असं जर देवाला सांगितलं असतं. कारण देवानं बुद्धी ही फक्त माणसांना दिली आहे, प्राणी मात्रांना ही बुद्धी नाही आहे, फक्त माणसांजवळच बुद्धी आहे. आणि हे जर देवाला सांगितलं असतं तर माणूस आपली बुद्धी वापरून आपल्यासमोर आता युद्ध संकट येणार आहे म्हणलं, त्याला आजच तो त्याचं नियोजन लावतो आणि तो संकटाचं निवारण करणार. त्याला प्रत्येक टप्प्याचं माहीत असल्यानंतर प्रत्येक टप्प्यात तो नियोजन लावणार आणि संकटाला दूर सुख तयार करणार. हे जर तुम्हाला सांगितलं असतं तर नक्कीच माणसानं प्रत्येक टप्प्याचं नियोजन लावून हे केलं असतं. असं जर केलं असतं तर मग कोणताच म्हणून दुःखाला कधी जवळ केलेलं असतं, सुखच त्याच्या जवळ आलं असतं. आणि दुःख दूर केलं, सुखालाच त्याने जवळ केलं असतं. आणि असं झाल्यावर तर मग देवाला कोणीच नाही विचारणार, कोणीच देवाला विचारत नव्हतं. कारण त्याला भविष्य माहीत असतं, त्याच्या भविष्यात काय होणार आहे, पुढे काय घडणार आहे, सगळं माहीत असतं. तर देवाला कोणी विचारलं नसतं आणि असं झालं असतं. पण कसं देवानं जे सरप्राईज खरं एका अर्थाने ते खरं चांगल्या गोष्टी आहेत, कारण तीच खरंच मजा आहे. आणि ते देवाला सगळं सांगितलं असतं तर ती मजाच राहिली नसती आपल्या आयुष्यामध्ये. मग आपल्याला सगळंच माहीत असतं, मग काय मजा असती? उद्या काय होणार आहे सगळं माहीत असल्यावर आपल्याला काय मजा असते? काहीच मजा नसती. सरप्राईजमध्येच खरी मजा असते. पण काय खरं, माणूस आहे शेवटी, त्याला दुःख होतं कुठंतरी, त्याला त्या गोष्टीचा त्रास हा होतोच आहे. पण पर्याय नाही, आयुष्य म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी येणारच. सरप्राईज काही गोष्टी चांगल्या असतात, पण आपल्याला म्हणा काही चांगल्याही असतात. सरप्राईज सगळे वाईट पण नसतात. मी म्हणत नाही की वाईट असतात, चांगल्या असतात. पण सरप्राईज खरंच आपल्या आयुष्यात देवानं प्रत्येक वेळेस प्रत्येक पावला एक सरप्राईज असतं. सरप्राईज त्या देवानं ठेवलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला माहीत नसतं. आपण आज बोलतो तर आपण जे बोलतो ते पुढे होईलच असं नाही होत. माझ्या बाबतीत तर असंच घडलेलं आहे. मी जेव्हा जेव्हा जे विचार करते, जेव्हा जेव्हा ते बोलते, जसा विचार करते त्याप्रमाणे कधीच काही घडत नाही. बरोबर त्या उलटच घडतं. आत्ताचाच विषय काय, मी येताना माझी सासू येताना म्हणलं होतं की मी एकच महिना राहणार आहे. माझ्या सासूबाईने मला सांगितलं मी एकच महिना राहणार आहे, मी जास्त महिन्याचं तर राहणार नाही मी, असं म्हणलं होतं. पण मला अशा काही कारणामुळे मला इथं राहण्यात आलं. 2 महिने 4 महिने माझे. तर ठीक आहे, मी माझं बघणं आता ज्या नॉर्मल गोष्टी आहेत, असं काही नाही आहे. तर राहण्यात आलं. तर आपण जे बोलतो खरंच तसं काहीच होत नाही. ज्या बोलतो त्याच्याबरोबर उलट होतं. काही गोष्टी आपल्या हातात नाही. काही गोष्टी खरंच आपल्या हातात नाही. जे बोलतो मी जसा विचार करते आत्ता लहानपणापासून पहिल्यापासूनच मी जसा विचार करते ना, कधीच तसा होत नाही. बरोबर त्याच्या विरुद्धच होतं आयुष्यामध्ये. आपण जिद्द पकडली, आपण ध्येय ठेवलं तर नक्कीच ती गोष्ट आपण साध्य करू शकतो. असं नाही की आपण करू शकत नाही, करू शकतो. पण मनामध्ये जिद्द आणि ध्येय पाहिजे की नाही, नशिबात नसलेल्या गोष्टी पण आपण मिळवू शकतो. असं नाही म्हणत मी, मिळवू शकतो. पण ती पण जिद्द आणि ध्येय पाहिजे. आणि ते प्रत्येकालाच नाही जमत. मला जेव्हा जेव्हा मनामध्ये निगेटिव्ह विचार येत होते, जेव्हा जेव्हा माझं मन नाराज व्हायचं, तेव्हा मी काय करायची, मी माझ्या स्वप्नामध्ये जायची. मी स्वतःला खूप ठिकाणी स्वतःला ठेवून बघायची आणि स्वतःला इमॅजिन करायची आणि स्वप्नामध्ये रंगायची. म्हणजे ते मग काय व्हायचं, ते निगेटिव्ह विचार बाजूला जाऊन पॉझिटिव्ह विचार डोक्यात यायचे आणि मन मी असं फ्रेश करायची. जेव्हा जेव्हा मला असं नाराज झालं माझं मन, निगेटिव्ह असं कधी डोक्यात आलं किंवा माझ्या डोक्यामध्ये कल्पना तयार करणे, हे अशा प्रकारे मी काही गोष्टी करत होते. ते माझी टेक्निक आहे ती तशी.
तेव्हा होती माझी टेक्निक तशी, आणि मी स्वतःला खूप प्रसन्न करायचं तसं करो. असं ते आहे. जीवन खरंच एक सरप्राईज असतं. ते देवानं आयुष्य एक सरप्राईज असतं आपलं, आणि ते सरप्राईज देव आपल्याला देत असतो आणि आपल्याला माहीत नसतं त्या सरप्राईजचं काही कल्पना नसते. आपण जन्माला येतो आणि बस पुढे आपल्यासमोर सरप्राईजच देवाने ठेवलेलं असतं, आणि त्या सरप्राईजला सामोरं आपल्याला जावंच लागतं. मग ते तुम्हाला आवडो या ना आवडो, तुम्हाला त्या सरप्राईजला सामोरं जावंच लागतं. असं ते आहे. आपण जसा विचार करतो खरंच असं काही होत नाही, काहीच होत नाही तसा. आपल्याला माहीतही नसतं. शेवटी आयुष्य आहे, आयुष्यामध्ये घडामोडी होतच राहतात. त्याला कुठेही हे नाही. आयुष्यामध्ये की ह्या सगळ्या गोष्टी असतात, आपल्याला त्या स्वीकाराव्या लागतात. आपल्याला देवानं पर्याय दिला नाही त्याला स्वीकारल्याशिवाय. आपल्याला पर्याय नाही आहे. आणि मला मान्य आहे तुम्हाला काही दिवसच माझे हे टॉपिक तुम्हाला माझे टॉपिकच ऐकावे लागतील. कारण कसं आहे ना, की आपण स्वतःचे निर्णय आपण स्वतःविषयीचे आपण स्वतः घेऊ शकतो, पण बाकीच्यांचं नाही. आपण आपलं जे काय करू शकतो बाकीच्यांचं नाही. कारण मी इथं राहते, माहेरी असते माझ्या आईंना, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला मी कधीच म्हणू शकत नाही. कारण काही नातेवाईक असते ते टोकते, त्यांना नाही पटणार ह्या गोष्टी. मग मी त्यांना इन्व्हॉल्व नाही करू शकत. मग त्यांचे बोलणे मलाही खावे लागतात माझ्यामुळं त्यांना. त्यासाठी मला ते करायचं नाही. माझ्यामुळं त्यांना ऐकू बोलणं खाऊ नाही द्यायचं आहे मला. म्हणून मी एकाच ठिकाणी, तुम्हाला असं वाटत असेल नाही किचनमध्येच थांबून बोलते, काय बोलते, टॉपिक असतं काय असतं, पर्याय नाही मला, म्हणून मी इथं बसते. मला कोणाचं बोलणं ऐकायचं नाही आणि कोणाला आपल्यामुळं खाऊ पण घालायचं नाही बोलणं, म्हणून मी टॉपिक करते. खरं माझ्या आयुष्याचा बदल होत काही गोष्टी घडल्या पुढे गेल्या, तर मी तुम्हाला ह्या वेगळं काहीतरी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. फक्त तुम्ही मला इतकंच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझा टॉपिक कसा वाटतो, तुम्हाला आवडतं का. तुम्हाला जर खरंच माझा टॉपिक आवडत असेल ना, तर मी खरंच टॉपिकवर बोलायला तयार आहे. तर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला हे सांगा. आणि माझ्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि प्लीज मला सांगा. मला खरंच माझ्याविषयीचं मत काय आहे मला खरं जाणून घ्यायचं, का तुम्हाला माझं टॉपिक आवडतं का नाही आवडतं, खरंच मला ऐकायचं आहे. आणि प्लीज मला साथ द्या आणि मला पुढे न्या. थँक्यू, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, रामायणामध्ये तुळशीदास होऊन गेले. तुळशीदासला देवाने सांगितलं होतं की तुझ्या नशिबी सुंदर बायको नाही. देवाने काय सांगितलं तुळशीदासाला, की तुझ्या नशिबा सुंदर बायको नाही. ही रामायणामध्ये होऊन गेलेली गोष्ट आहे. आणि रामायणामध्ये हे तुळशीदास होते, तर त्यांना हे देवाने सांगितलं होतं. तेव्हा तुळशीदासचं मन इतकं खिन्न झालं की आपल्या नशिबी सुंदर बायको नाही, तर मन हे होऊन गेलं. पण ते हराश झाले का, ते हताश झाले का. देव होता, त्यांच्याही नशिबी सरप्राईजच होतं का नाही. ते सांगितलं तेव्हा त्यांना ते कळालं, पण ते खचले ते खूप. आता का, पण त्यांनी ध्येय ठेवलं, जिद्द ठेवली. माझं नशिबात जरी लिहिलं असलं तर नशीब बदलतं. आपण ध्येय ठेवलं, आपण जिद्द ठेवली ना, तर नशीब बदलतं. बदलत नाही असं नाही, बदलतं. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा आपण मिळवू शकतो, फक्त आपल्यापेक्षा ध्येय आणि जिद्द हवी. तर हे जेव्हा तुळशीदासला कळालं तेव्हा त्याने ध्येय ठेवलं. जरी माझ्या नशिबात सुंदर बायको नसले तरी मी नशिबात नसलेली गोष्ट मी मिळवणार म्हणजे मिळवणार. आणि त्याने ते करून दाखवलं. नशिबात नसलेली गोष्ट त्यांनी मिळवून दाखवली आणि सुंदर स्त्रीशी त्यांचं लग्न झालं. एका सुंदर स्त्रीसोबत त्यांचं लग्न झालं. तर तसंच सांगतं, सरप्राईज हे असतात आपल्या आयुष्यात. मग खचायचं नाही, खचून बसायचं नाही, उठायचं, ध्येय ठेवायचं. जरी नशिबात माझं नसलं तरी नशिबात नसलेल्या गोष्टी मी मिळवणार आणि मी मिळवून दाखवणार, हे फक्त लक्षात ठेवायचं. जे तुळशीदासनं केलं तेच, तो देव होता म्हणून तेच झालं असं नाही आहे की देव होता. आपणही ठरवलं तर खूप काही होऊ शकतं आणि बरंच काही होऊ शकतं.
फक्त माणसामध्ये फक्त धैर्य पाहिजे, जिद्द पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे.